नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या दिव्य आणि चमत्कारिक अशा स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकत असताना तुम्हाला या प्रत्येक गोष्टीची जाणीव होईल की स्वामी आपल्यासोबत आहेत, स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी आपलं रक्षण करत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश चुकवू नका. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि स्वामी भक्तांनो, जे भक्त आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन आहेत ना, त्यांनी रोज असेच स्वामींचे दिव्य आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जीवन जगत असताना आपल्याला या प्रत्येक गोष्टीचं भान ठेवायला हवं की स्वामींनी आपल्याला जे दिलं आहे ना, ते आपल्या चांगल्यासाठी दिलेलं आहे. आयुष्यामध्ये आपण अनेक दुःख सहन केलेले आहेत, परंतु त्या दुःखांमागचं कारणही आपण समजून घ्यायला हवं. जीवन कधीच एका मार्गाने सरळ चालत नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कधी दुःख येणार, कधी सुखाचे क्षण बघायला मिळणार, कधी आनंदाचे क्षण बघायला मिळणार, कधी आपण हरणार, कधी आपण जिंकणार, कधी आपल्याला काही लोक सोडून जाणार, कधी आपल्या जीवनामध्ये काही लोक येणार. अशा प्रकारे जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या घडत असतात. म्हणून जीवनामध्ये कधीच निराश व्हायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिवस थांबून राहत नाहीत, दिवस बदलतात. आज जरी तुमचा दिवस बदलला नाही तर इतर कोणाचा दिवस बदलला असेल, उद्या तुमची वेळ येणार आहे, उद्या तुमचे दिवस बदलणार आहे, उद्या तुमचं दुःख संपणार आहे, उद्या तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणून जीवनामध्ये कोणाचेही दिवस बसून राहत नाही. म्हणून कोणाला अजिबात हिणवायचं नाही. एखादा अपयशी झाला ना तर होऊ द्या, तो पुन्हा प्रयत्न करणार आणि यश मिळवून दाखवणार. म्हणून जीवनामध्ये आपण मोठे झालो म्हणून आपण इतरांना कधीही वाईट बोलायचं नाही. आणि जर इतर जण मोठे झाले आणि आपण अपयशी झालो तर आपण खचून जायचं नाही. हे लक्षात ठेवायचं की वेळ प्रत्येकाची बदलते. आज ज्याची दुःखाची वेळ आहे ना, उद्या त्याची सुखाची आनंदाची वेळ येणार आहे. म्हणून नेहमी जीवनाकडे सकारात्मकतेने बघायचं. जीवन जगत असताना अनेक वेळा आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल जिथे आपल्याला कोणी मदतीसाठी नसेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, माणूस माणसाची मदत करत नाही, परंतु परमेश्वर प्रत्येक भक्ताची मदत नक्की करतात. म्हणून माणसाकडून मदतीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा परमेश्वराची मनापासून सेवा करा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करतील. स्वामी भक्तांनो, कधीकधी स्वामी आपल्या जीवनामध्ये अशा व्यक्तींना पाठवतात ज्या व्यक्ती आपल्याला नकळतपणे मदत करून जातात. म्हणून परमेश्वराची कृपा आपल्यावर कशी होईल हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आपले स्वामी माऊली जोपर्यंत आपल्यासोबत आहेत तोपर्यंत आपल्याला सुरक्षितता असणार आहे, आपण सुरक्षित असणार आहे. जोपर्यंत स्वामींची भक्ती आपण करत आहोत तोपर्यंत आपल्याला कसलीच भीती नाही, कारण खुद्द स्वामी समर्थ महाराज आपलं रक्षण करत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझं असंच रक्षण करा असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये अनेकदा तुम्हाला एक गोष्ट नेहमी आश्चर्यचकित करून जाईल की काही गोष्टी तुम्ही मागितल्याही नव्हत्या तरी त्या तुम्हाला मिळाल्या. आणि तुम्हाला आश्चर्य असं वाटेल की मी जे मागितलं नव्हतं ते सुद्धा मला मिळालं. तर असं का झालं? तर स्वामी भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्वामींकडे मागतो तेवढंच आपल्याला मिळतं असं अजिबात नाही. तर स्वामी आपल्या चांगल्या भविष्याचा विचार करत असतात. स्वामी आपल्या जीवनाचा विचार करत असतात. आपण फक्त क्षणिक विचार करतो, परंतु परमेश्वर भगवंत आपल्या पूर्ण जीवनाचा विचार करत असतात. म्हणून आपण जे मागतो तेच आपल्याला मिळेल असं अजिबात नाही. कधीकधी आपण न मागताही सर्व काही स्वामी आपल्याला देत असतात. म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली तर त्या बाबतीत आश्चर्यचकित होऊ नका, कारण स्वामी आपल्याला तेच देणार आहे जे आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामी जे देतात ना त्याचा आनंदाने स्वीकार करा. स्वामी कधीच आपल्याला चुकीचं किंवा काही वाईट देणार नाही. स्वामी आपल्या भल्यासाठी जे आहे ना तेच देणार आहेत.
स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामींची साथ लाभणार आहे. तुम्ही फक्त स्वामींची भक्ती आणि सेवा सोडू नका आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी सदैव माझ्या पाठीशी आहेत असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी तुम्हाला स्वामी महाराज संकटातून बाहेर काढतील, तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. जेव्हा कोणीच साथ देणार नाही तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जेव्हा सर्वीकडे अंधार असेल ना, तेव्हा स्वामी तुमच्या जीवनामध्ये प्रकाशाचा किरण घेऊन येतील. म्हणून जिथे सर्वजण कमी पडतील तिथं स्वामी तुमची साथ देतील. म्हणून जीवनामध्ये कोण तुमचं आहे, कोण तुमचं नाही, कोण तुम्हाला मदत करणार आहे, कोण तुमच्या वाईटावर आहे हे ओळखायला शिका. जीवनामध्ये कधीच अशा लोकांच्या संगतीत राहू नका जे लोक तुम्हाला नेहमी चुकीचा मार्ग सांगतात, तुम्हाला वाईट वळणावर नेण्याचं काम करतात, तुम्हाला नकारात्मकता शिकवतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहायला शिका. कारण जीवनामध्ये काही हितचिंतकही असतात आणि काही नकारात्मक लोकंसुद्धा असतात. म्हणून आपल्याला फक्त चांगल्या लोकांची संगत ठेवायची आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमचा साथीदार हा सकारात्मक असेल, चांगला विचार करणारा असेल, तुम्हाला चांगलं मार्ग सांगणारा असेल ना, तेव्हा तुम्ही नक्कीच प्रगती करू शकता. परंतु तुमचा मित्र साथीदार जर नकारात्मक असेल, चुकीच्या मार्गावर नेणारा असेल, तर तुम्ही कधीच प्रगती करू शकत नाही. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबतच राहण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांना आपल्याला असं वाटतं की मी फक्त या व्यक्तीसोबत राहतोय, परंतु नकळतपणे त्या व्यक्तीचे विचार तुमच्यामध्ये उतरायला सुरुवात होते. तुम्हीही त्या व्यक्तीसारखाच विचार करू लागता आणि हळूहळू नकारात्मकता तुमच्याही जीवनावर प्रभाव करते. म्हणून चुकूनही नकारात्मक व्यक्तींच्या जवळपासही जाऊ नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा तुमचं आयुष्य बदलणारा असतो. म्हणून निर्णय घेताना शांत मनाने निर्णय घ्या. कारण निर्णय चुकला तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून निर्णय हा शांतपणे आणि योग्यच घेतला पाहिजे. शांतता जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. ज्याच्या जीवनात शांतता आहे ना, त्याचं आयुष्य नक्कीच सर्व गोष्टींनी भरलेलं असतं. ज्याच्या घरात शांतता असते त्याच्या घरात धनसंपत्ती असते. ज्याच्या घरात शांतता असते त्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुंदर असतं. ज्या घरामध्ये शांतता असते त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते. ज्या घरामध्ये शांतता असते त्या घरातील स्त्रिया या समजूतदार असतात. ज्या घरामध्ये शांतता असते त्या घरामध्ये सर्व आनंदाने गुणागोविंदाने नांदतात. म्हणून लक्षात ठेवा, घरात शांतता असली पाहिजे. आणि घरात जेवढ्या स्त्रिया आहेत ना, त्यांचा हसण्याचा आवाज हा घरामध्ये आला पाहिजे. म्हणजे यातून हे सिद्ध होतं की घरात भांडणं तंटणं होत नाही आणि घरात स्त्रिया आनंदी आहेत, हेच यातून सिद्ध होतं. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे घरात शांतता हवी आणि घरातील स्त्रियांचा हसण्याचा खेळण्याचा आवाज यायला हवा. यातून तुम्ही किती श्रीमंत आहात हे स्पष्ट होतं. स्वामी भक्तांनो, श्रीमंती फक्त पैशात नसते. श्रीमंती ही तुमच्या स्वभावामध्ये असते, तुमच्या राहणीमानामध्ये असते. श्रीमंती ही तुमच्या भक्तीमध्ये असते. श्रीमंती ही तुमच्या विचारांमध्ये असते. म्हणून फक्त धनसंपत्तीच्या मागे पळू नका, तर जीवनामध्ये सुखी राहण्याचा प्रयत्न करा. माणसाला वाटतं की मी खूप पैसे कमवले की मग मी सुखी होईल, परंतु असं अजिबात नाही. तुम्हाला खरं सुख हे शांततेत मिळणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, जेवढं पोटाला हवं आहे तेवढंच कमवा, मात्र जीवनामध्ये समाधानी राहण्याचा, शांत राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आयुष्यामध्ये नुसती चिडचिड जर करत राहिला, नुसती धावपळ जर करत राहिला, तर सर्व काही इथेच सोडून तुम्ही जाणार आहात, परंतु आयुष्य जगण्याचा खरा आनंद तुम्ही कधीच उपभोगू शकणार नाही. म्हणून जीवनाचा खरा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर शांत राहा. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनामध्ये तुम्हाला एखादा चांगला जोडीदार मिळतो तर त्या जोडीदारासोबत तुम्हाला सर्व आयुष्य घालवायचं असतं. परंतु मिळालेला जोडीदार हा जर तुमच्यावर विश्वास ठेवणारा नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःख असतं. जर नवरा बायकोवर शंका घेत असेल
किंवा बायको नवऱ्यावर शंका घेत असेल तर त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं होत असतात. म्हणून एकमेकांवर विश्वास ठेवायला शिका. जीवनामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आपण घरातील व्यक्तींवर विश्वास ठेवायला हवा. त्यानंतर घरातील व्यक्तींची काळजी घ्यायला हवी. प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने वागायला हवं, बोलायला हवं. परमेश्वर नक्की त्या घरामध्ये वास करतात. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जिथे परमेश्वर आहेत तिथं कुठलीच वाईट दृष्टी तुमच्यावर पडणार नाही. म्हणून अगोदर तुमच्यातील गैरसमज दूर करा, एकमेकांबद्दल विश्वास निर्माण करा आणि घरात शांतता, आनंद कसा निर्माण होईल हा प्रयत्न करा. टेन्शन, समस्या या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, परंतु लक्षात ठेवा, जो या सर्वांवर मात करतो आणि जीवनामध्ये आनंद शोधतो ना, तोच खरा जीवनाचा मालक असतो. स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे खूप पैसे आले म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटले असं अजिबात नाही. पैशाने फक्त काही गोष्टी घेता येतात, देता येतात, परंतु जीवनाचा खरा आनंद, खरं समाधान हे तुमच्या राहणीमानामध्ये आहे, तुमच्या स्वभावामध्ये आहे, तुमच्या मनामध्ये आहे. म्हणून तुमचा स्वभाव चांगला ठेवा, तुमचं मन शांत ठेवा, तुमचं राहणीमान चांगलं ठेवा. बघा, तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनामध्ये हळूहळू आनंद परत यायला लागला आहे, तुमचे मार्ग मोकळे व्हायला लागले आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्हाला मिळू लागलं आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. स्वामी महाराज तुमच्या नेहमी सोबत आहे, त्यामुळे तुम्ही घाबरू नका. स्वामी भक्तांनो, जिथे तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करता आणि अपयश मिळतं तेव्हा मन खचून जातं, पण लक्षात ठेवा, अपयश आलं म्हणजे जीवन संपलं का? तर अजिबात नाही. अपयश येणं साहजिक आहे, परंतु अपयश ही यशाची पायरी आहे हे जो समजून घेतो तो जीवनामध्ये पुढे जातो. म्हणून एकदा खचले, दोनदा खचले तरी चालेल, परंतु उभं राहून पुन्हा प्रयत्न करायला शिका. जीवनामध्ये माणूस खचतो, मान्य आहे, परंतु जो पुन्हा परमेश्वराचं नाव घेऊन उभा राहतो ना, तो जीवनामध्ये नक्कीच जिंकतो. स्वामी भक्तांनो, कधीकधी या जीवनाच्या धावपळीमध्ये परमेश्वराची सेवा करायला सुद्धा वेळ मिळत नाही. माणूस खूप प्रयत्न करतो की स्वामींची सेवा करावी, माणूस खूप प्रयत्न करतो की परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन डोकं टेकवावं, परंतु माणसाकडे वेळच नसतो. परंतु हरकत नाही, तुमच्याकडे वेळ नसेल, मान्य आहे, परंतु जेवढाही मोकळा वेळ मिळेल त्या मोकळ्या वेळेमध्ये परमेश्वराचं नामस्मरण करायला मात्र विसरू नका. जेवणाच्या अगोदर परमेश्वराला हात जोडा की परमेश्वरा, हे भगवंता, माझी आणि माझ्या कुटुंबाची अन्नाची गरज भागवा. कुठलीही गोष्ट खरेदी करताना, हे परमेश्वरा, हे भगवंता, मला या गोष्टीची आयुष्यभर किंमत राहू द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही आनंद शोधता आणि परमेश्वराचे आभार मानता ना, तेव्हा नक्कीच त्या प्रत्येक गोष्टीचं मूल्य वाढतं. म्हणून जीवनामध्ये जे स्वामींनी दिलं आहे, जे आपण कमवलं आहे किंवा काही असो जे आपल्याकडे आहे ना, त्यामध्ये समाधान शोधा, त्यामध्ये आनंद शोधा, त्या गोष्टीची किंमत करा. आपण स्वतःला खूप असं समजतो की आपण काहीच नाही, मी हरलो आहे, मी हे झालं आहे, मी संपलो आहे, परंतु आपण विचार केला, काही लोक रस्त्यावर राहून जीवन काढतात, काही लोक रस्त्यावर राहून पोटं भरतात, ते सुद्धा आनंदाने जीवन जगतात आणि आपल्याकडे एवढं सर्व काही असूनही आपण का असं जगतोय? म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, माणूस जसा विचार करतो तसा घडतो. माणूस जे कर्म करतो त्या कर्माप्रमाणे माणसाला फळ मिळत असतं. म्हणून विचार सुंदर ठेवा, कर्म चांगले ठेवा. बघा, तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जेवढं सकारात्मक राहता येईल तेवढं सकारात्मक राहा. नकारात्मक विचार करू नका. जे हवं आहे ते मिळवण्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. बघा, स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील, तुमचं आयुष्य बदलून टाकतील आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्की देतील. आणि स्वामी भक्तांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आशा सोडली ना, तुम्हाला असं वाटलं की आता ही गोष्ट मला मिळूच शकत नाही, मी या गोष्टीला आता सोडून देतो, ती गोष्टसुद्धा अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये येईल. कारण त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केले होते, मात्र अपयश आल्याने त्या गोष्टीला तुम्ही सोडून दिलं. मात्र योग्य वेळ आल्यानंतर ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे.
ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात, कारण पात्रतेशिवाय परमेश्वर कुठलीच गोष्ट देत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी अगोदर पात्र व्हा. पात्र झाले की परमेश्वर न मागता सुद्धा तुम्हाला सर्व काही देतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश प्रत्येक भक्ताच्या कल्याणासाठीच स्वामींनी पाठवला होता. हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडला आहे ना, त्या भक्तांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. स्वामी भक्तांनो, हा संदेश खूप सुंदर होता. संदेशाला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.